नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 4 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आज इथे आता राया आपल्या मिस फायरच्या हातावरती मेहंदी काढत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते, वा राया, खूप मस्त भारी जमली की तुला. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, आता आपल्या जय आणि गार्गीचं लग्न आहे म्हटल्यानंतर मेहंदी तर व्हायलाच पाहिजे ना. पण मिस फायर, तुला एक सांगू, कसं आहे ना, आता जय आणि गार्गीचं लग्न होणार आहे. मग आपण त्यांना काका काकू बनवायला पाहिजे की नाही, आणि आपणही प्रमोशन घ्यायला पाहिजे आईबाबांचं. आता आपल्या घरात एखादी छोटीशी मिसफायर आली तर तिच्याबरोबर खेळायला मला नक्कीच आवडेल. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, खरंच राया. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिसफायर, मी तर आता आपल्या परीराणीचं स्वप्न बघायला सुरुवात पण केलंय. कारण मिसफायर, मला कधी आपली परी आपल्या घरात येते ना असं झालंय, आणि कधी मला बाबा अशी हाक मारते, माझ्याबरोबर खेळते, हे सगळे स्वप्न बघायला मी सुरुवात केली. आणि मिसफायर, जेव्हा आपली परीराणी येईल ना तेव्हा ती या बापाची लय लाडकी असेल. पण तिने जर काही आगाऊपणा केला तर राया काय करायचं, असे आता मंजिरी त्याला विचारू लागते. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर, मग तू तिला ओरडायचं नाही. या बापाची लाडकी लेक असणारे माझी परीराणी, त्यामुळे आत्ताच सांगून ठेवतो. आणि मिसफायर, जेव्हा तू माझ्याशी भांडशील, माझ्यावरती ओरडशील ना, तेव्हा माझी परीराणी माझ्या बाजूने उभी असेल आणि तुला ओरडेल. मग या बाबाचीच बाजू घेणार ती. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो हो राया, अरे किती स्वप्न बघशील. अरे स्वप्नांची गाडी तर थांबतच नाहीये तुझी, थांबव आता, ब्रेक लाव तिला. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मिस फॅर, आपण आता प्रमोशन घ्यायलाच पाहिजे, तू आई आणि मी बाबा व्हायलाच पाहिजे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो राया, तुला एक सांगू, काकू आणि मी आज हॉस्पिटलला गेलो होतो. तिकडे म्हणजे काही चेकअप करायला सांगितलेत. आत्ता तसं काही नाही आहे, पण नंतर तर मी आई होऊ शकते, यासाठी काही चेकअप दिलेत त्यांनी. त्यावर लगेच आता राहायला लागतो, हो ना, आता नाही आहे ना, पण नंतर तर प्रमोशन घेऊ शकतो ना आपण. त्यामुळे मिसफायर, आता तर प्रमोशन व्हायलाच पाहिजे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो हो होईल. अरे पण आत्ता जय आणि गार्गीचं लग्न आहे ना, मग आता सगळ्यांनी मेहंदी काढून कसं जमेल. चल पटकन, माझे हात तर मेहंदीत गुंतवलेत ना, आता तू पुढची तयारी कर, चल पटकन. असे म्हणताच आता राया तिकडनं निघून जातो. मंजिरी मात्र आता रायाच्या बोलण्याचा विचार करू लागते. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता चाळीत लग्नाची सगळी तयारी झालेली असते. अप्पू मात्र मस्त आता कुर्ता घालून लग्नासाठी धावपळ करत असतो. गुरुजींना सगळं सामान आणून देत असतो. तेवढ्यात पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून राय येतो. अप्पू शेठ, कालचं बोलणं चॅलेंज लक्षात आहे ना, आज काय बी गडबड होता कामा नये, लक्षात ठेवा, तुमची कामं तुम्हाला व्यवस्थित पार पाडायची. त्यावर अप्पू म्हणू लागतो, अप्पू शेठ नाव आहे माझं, आपण काय बी चुका करतच नाही. आणि राया भाऊ, तुझ्याकडनं फक्त काहीतरी चूक होऊ दे, मग तू ये आणि मी बघून घेऊ. तेवढ्यात गुरुजी म्हणू लागतात, आंब्याचे डगळे कुठे आहेत, आणले नाहीत का. त्यावर राय म्हणू लागतो, बघा बघा अप्पू शेठ. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, राया भाऊ, ते काम तुझं होतं, जा डगळे घेऊन ये. राया लगेच आंब्याचे डगळे देतो. तेवढ्यात लगेच आता रायाला फोन येतो अर्जंट. आता त्याला सुट्टी घेतलेली असतानाही पोलीस स्टेशनला बोलावलेलं असतं. राया आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, मी नाही येऊ शकत, पण वरनं ऑर्डर आलेली असते, त्यामुळे आता ती फॉलो करणं रायाला गरजेचं असतं. राया लगेच आतमध्ये जातो आणि मस्त आता वर्दी घालून तयार होतो. त्याच वेळेस मंजिरी येते. राया, अरे काय करतोयस तू, अरे वेळ लागलाय का तुला, तू ड्युटीला कुठे चाललाय, अरे आज जय आणि गार्गीचं लग्न आहे ना. त्यावर राया म्हणतो, मिस फायर, मी सुट्टी घेतली होती ग, जय आणि गार्गीच्या लग्नासाठी मी किती उत्साहात हे तुला माहिती आहे ना. पण मिसफायर, वरनं ऑर्डर आली, एक खूप डेंजर केस आली आणि त्यासाठी मलाच बोलावलं गेले. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, अरे पण तू नकार दे ना, दुसरं कोणाला तरी पाठवा म्हणावं. त्यावर राय म्हणू लागतो, नाही मिसफायर, मी सांगितलं तसं, पण नकार देता येत नाही, वरनं ऑर्डर आली ना, मला जावं लागेल. पण मिसफायर, मुहूर्ताच्या वेळेपर्यंत मी लवकरात लवकर येतो, मी लग्नाच्या विधीला इथे असेल, नको काळजी करू. आता लगेच राया बाहेर निघालेला असतो. मंजिरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही न ऐकता तिकडनं तडक निघून जातो. तेव्हा लगेच आता राया अप्पूला सांगून जातो, अप्पू शेठ,
गुरुजींना हवं नको ते सगळं तुम्हाला बघायचं. लक्षात आलं? आता अप्पू गुरुजींच्या हाताखालची सगळी कामं करत असतो. तेवढ्यात गुरुजी म्हणू लागतात, मंजिरी मंजिरी हे बघ, लवकरात लवकर नवरीला घेऊन ये, आपण पूजाला सुरुवात करूया, म्हणजे कसं आहे आपल्याला मुहूर्त गाठता येईल. आता लगेच मंजिरी नवरीला घेण्यासाठी आतमध्ये येते. तर आतमध्ये गार्गी छान अशी अगदी मस्त नटून तटून बसलेली असते. आरशात बघत असते, लाजत असते. तेवढ्यात मंजिरी येते. अगो गार्गी, काय सुंदर दिसतेस तू, एक नंबर छान. तुला ना कुणाची दृष्ट नको लागायला, माझी दृष्ट लागायची, असे म्हणताच मंजिरी आपल्या डोळ्याचं काजळ काढते आणि लगेच गार्गीच्या कानामागे लावते. तुला कुणाची दृष्ट लागायला नको ग बाई, खूप छान दिसते. आता लगेच गार्गी पटकन मंजिरीला मिठी मारते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय ग काय झालं? त्यावर गार्गी म्हणू लागते, मंजिरी थँक्यू हा, खूप खूप थँक्यू. अगं तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली. आधी माझी मानसिक परिस्थिती ठीक नव्हती, तरी तुम्हाला समजून घेतलं, दरवेळेस माझी साथ सोडली नाही. आणि आज जेव्हा माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय, तेव्हाही तू माझ्या साथीला आहे. खूप खूप थँक्यू. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बास, आभार कौतुक पुरे झालं. चल, गुरुजींनी बोलावलंय, आपल्याला मुहूर्तात लग्न लावायचंय की नाही, मग पूजेला सुरुवात करायची. चल पटकन, तू तयार आहेस ना, मग चल. त्यावर गार्गी म्हणू लागते, एक मिनिट मंजिरी, तू एकटी का आली मला घ्यायला? माझा मित्र राया कुठे? तुम्ही दोघे आलात तरच मी बाहेर येणार आहे, बोलाव त्याला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं रायाला ना अर्जंट पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता, त्याला बोलावलं ग. त्याने सुट्टी घेतली होती, पण तरी काहीतरी अर्जंट काम आलंय म्हणून त्याला जावं लागलं. आता गार्गी रुसून बसते. नाही, माझा मित्र राया आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही, तोपर्यंत हे लग्नच होणार नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी असं हट्टा नको धरू हा. हे बघ, तुम्हा दोघांमध्ये ना मी पेचात पडते. हे बघ, जेव्हा राया येईल ना, तेव्हा तू त्याला खडसावून जाब विचार, पण प्लीज आत्ता बाहेर चल, गुरुजी वाट बघतायत, सगळे लोक खोळंबलेत ग, आपल्याला पूजेला सुरुवात करणं गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज. तेव्हा गार्गी म्हणू लागते, ठीक आहे मी येते, पण मंजिरी मला प्रॉमिस दे, राया मुहूर्ताच्या वेळेपर्यंत नक्की येईल ना? त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो, तुम्हाला तसं बोललाय, तू नक्की येणार म्हणजे येणार, चल पटकन. आता गार्गी बाहेर येते. आता गार्गी पूजेला बसलेली असते. गुरुजींनी विधीला सुरुवात केलेली असतात. आता मात्र सगळे चाळीतले लोक उपस्थित असतात. मंजिरी खूप खुश असते. त्याच वेळेस आतमध्ये जय घोरपडे मस्त आता कुर्ता घालून लग्नासाठी तयार झालेला असतो. आरशात बघतच आता जय मनाशीच म्हणू लागतो, आज माझ्या आयुष्यात एक नवीन हक्काचं माणूस येणार आहे. त्यामुळे जय घोरपडे, तुला जुनं सगळं काही विसरून जायचंय आणि आता नव्याने सुरुवात करायची, कारण आता तुझ्या पाठीशी तुझा हात धरणारी तुझी हक्काची व्यक्ती असणार आहे. म्हणून आता नव्या आयुष्याला नवी सुरुवात, असे म्हणत आता जय खुश असतो. तर त्यानंतर इकडे आता राया पोलीस स्टेशनला येतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ आला तू, बरं झालं. त्यावर राय म्हणू लागतो, डिफिकल्ट, अरे तुम्हाला माहिती आहे ना, आज जय आणि गार्गीचं लग्न आहे, तरी तुम्ही मला का बोलावून घेतलंय? मी सुट्टी घेतली होती ना, तरी असं का वागताय तुम्ही सगळे? त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ केसच तशी आली, त्यामुळे तुला बोलावणं गरजेचंच होतं. काय करावं आम्हाला काही सुचत नव्हतं रे, काय निर्णय घ्यायचा आहे ना, आता तो तुला घ्यायचा आहे, त्यामुळे चल पटकन. आता लगेच राया आणि डिफिकल्ट आतमध्ये निघून जातात. तर त्यानंतर इकडे आता या साहेबाने जय घोरपडेला फोन केलेला असतो. जय फोन उचलतो, बोला साहेब काय म्हणताय? त्यावर लगेच आता साहेब म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे मुलगा अजून आईला विसरला नाही तर. नाहीतर कसं आहे ना, आजकालच्या मुलांचं लग्न जमलं की आईला विसरून जातात, पण माझा मुलगा अजून मला विसरला नाही, हो की नाही? त्यावर जय म्हणू लागतो, साहेब काळजी करू नका, मी तुम्हाला विसरेल असं काही होणार नाही. त्यावर लगेच साहेब म्हणू लागते, आणि तशी वेळ मी तुझ्यावर कधी येऊ देणार नाही. तेव्हा जय म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचंय? त्यावर साहेब म्हणू लागतात, म्हणजे मला असं म्हणायचंय, मी माझ्या मुलावर आणि सुनेवरती खूप प्रेम करणारे, अतांत प्रेम करणारे, हो की नाही? त्यामुळे जय घोरपडे, तुझ्याकडे वेळ खूप कमी असेल, आता मुहूर्त जवळ आलाच असेल ना? त्यावर लगेच जय म्हणू लागतो, हो, आता मुहूर्त जवळ आलाय, सगळी तयारी झाली, आता विधीला सुरुवात होणारच आहे. त्यावर साहेब म्हणू लागतात, मग तुला आणि गार्गीला माझ्याकडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे जय घोरपडे, तुला जे काही लागेल, काही कमी पडेल, मला लगेच फोन करा, ही साहेब तुझी आई तुझ्या सोबत असणार आहे. चल ठेव फोन, तुला खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. असे म्हणतात साहेब फोन ठेवते आणि आता हसतच म्हणू लागते, जयराव जयराव, तुम्ही लय खुश आहात लग्न आहे म्हणून, पण कसं आहे ना, तुझं हे कधीही न होणारं लग्न आज मोडणार आहे.
आणि त्यात मोठा राडा घालणार आणि फर्स्ट रूममध्ये बघून हा सगळा राडा मी बघत राहणार आहे. जय घोरपडे, आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाही आहे. आता मोठा राडा तर होणार, असे म्हणत आता साहेब तयारीला लागलेली असते. तर त्यानंतर आता जय घोरपडे बाहेर आलेला असतो. अप्पू त्याला बाहेर घेऊन येतो. आता गार्गी आणि जय पाटावरती बसलेले असतात. गुरुजींनी आता सगळे काही विधी पूर्ण केलेले असतात. पण आता जय आणि गार्गी सारखे रायाची वाट बघत असतात. मंजिरीलाही टेन्शन आले असतं, अजून कसा राया आला नाही. त्याच वेळेस आता लगेच गुरुजी म्हणू लागतात, चला मंजिरी, सगळ्यांना अक्षदा वाटून घे, मुहूर्ताची वेळ होत आली, आपल्याला आता लवकरात लवकर लग्न लावायचे, चला पटकन तयारीला लागा. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी अगं हे काय, अजून राया आला कसा नाही. नाही नाही गुरुजी, जोवर राया येत नाही ना तोवर हे लग्न होणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जय गार्गी काय बोलताय तुम्ही. तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो अगदी बरोबर. त्यावर लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, कुठे राया मंजिरी, हे बघ आत्ता जर मुहूर्त निघून गेला तर पुढच्या 12 दिवसात एकही चांगला मुहूर्त नाही आहे. त्यामुळे आपल्याला मुहूर्ताची वेळ गाठलीच पाहिजे. रायाला लवकरात लवकर बोलवा, नाहीतर लग्नाला सुरुवात करा. त्यावर जय म्हणू लागतो, नाही, माझा एकुलता एक भाऊ आहे, तो इथे नसताना मी लग्न कसा करू. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, अगदी बरोबर मंजिरी, अगं रक्ताची नाती जेवढी महत्त्वाची नसतात ना, तेवढं या दोघा भावंडांचं प्रेम आहे. आणि जयचा भाऊ नसताना तो कसा लग्नाला उभी राहील. आणि माझाही एकमेव मित्र आहे तो, त्यामुळे माझा मित्र आल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, 1 मिनिट, असं नका करू, मुहूर्त निघून जाईल, मी ना रायाला फोन करून बघते. आता मंजिरी रायाला फोन लावू लागते, पण तो काही फोन उचलत नाही. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी आता तूच सांग काय करायचे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हे बघा जय गार्गी, माझं प्लीज ऐका, राया मला बोलला होता, त्याने मला प्रॉमिस दिलं होतं तो लग्नाच्या विधीपर्यंत येणार आहे, त्यामुळे प्लीज आपण सुरुवात करूया का, तोपर्यंत येईलच राया. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाही मंजिरी, ते शक्य नाही आहे. आता मंजिरी बाजूला जाते, रायाला फोन करू लागते. कदाचित राय येत असेल का, म्हणून फोन उचलत नसेल का, काय झालं असेल. नाही नाही नाही, माझंच चुकलं, मी त्याला जाऊच द्यायला नको होतं. असे असंख्य प्रश्न मंजिरीला पडलेले असतात. तिला खूप टेन्शन येतं. तर त्यानंतर तेवढ्यात लगेच राया तिकडे आलेला असतो. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, आला आला राया. जय लगेच गुरुजींना म्हणू लागतो, गुरुजी चला पटकन, मुहूर्ताची वेळ निघून जाईल, चला तयारीला लागा. आता समधी तयारी झालेली असते. राया मात्र 1 नाही 2 नाही गप्प. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे चल पटकन, गार्गी आणि जय तुझ्याशिवाय लग्न करायला नकार देत होते, चल लवकर. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, राया अरे चल की पटकन, आता मुहूर्त निघून जाईल. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, 1 मिनिट जय, मी इकडे तुझ्या लग्नासाठी नाही तर तुला अटक करण्यासाठी आलोय. आता हे रायाचं बोलणं ऐकताच समद्यांना धक्का बसतो. काय. त्यावर लगेच आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, जय आता रायाला म्हणू लागतो, राया असा वेडेपणा नको करू, आज माझं लग्न आहे आणि हा मुहूर्त नंतर 12 दिवसांच्या आत नाही आहे रे, त्यामुळे माझं लग्न होऊ दे, असं नको करू. तेव्हा राया म्हणू लागतो, जय घोरपडे, मला माझं कर्तव्य पूर्ण करायचे. तेव्हा जय म्हणू लागतो, अरे पण मी तुझा भाऊ आहे ना. त्यावर राय म्हणू लागतो, मी आता माझ्या कायद्याच्या रक्षणाखातीर कर्तव्य करण्यासाठी आलो, त्यामुळे मला आता तू माझा भाऊ आहे का कोण हे मला माहिती नाही, तुला मी अटक करणार आणि घेऊन जाणार. असे म्हणताच राया घोरपडेच्या हातात लगेच हतकडी घालतो आणि त्याला ओढतच घेऊन निघालेले असतो. त्याच वेळेस आता साहेब येते, राया सोड, जयला सोड लवकर, मी सांगते ना. त्यावर राया म्हणू लागतो, 1 मिनिट, तू सांगशील आणि मी त्याला सोडेल, असं का होईल. तू आणि जय यांचा काय संबंध आहे, तू का जयला सोडायला आली. आता मात्र जय लगेच विक्रांतिकाकडे बघू लागतो. आता मात्र प्रोटेक्शन मिळवून देणारा व्यक्ती जयच आहे. हे सगळं सत्य रायासमोर येणार का, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.